नाशिकमधील TCS कंपनी आणि या कंपनीमध्ये घडलेलं लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये असलेली संशयित आरोपी किंवा मास्टरमाइंड असणारी निदा खान ही अद्यापही फरार आहे. निदा खान ही प्रेग्नेंट असल्याची माहिती मिळत असून निदा खान हिने तिच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील केलेला आहे. निदा खान ही सुरुवातीला पुण्यामधील ब्रांचमध्ये कामाला होती. तिथं काम केल्यानंतर तिने चांगलं काम केल्यानंतर तिला बढती मिळाली होती, प्रमोशन झालं होतं. प्रमोशन झाल्यानंतर निदा खानचं नाशिकमधल्या TCS कंपनीमध्ये प्रमोशन झाल्यानंतर ती तिकडे शिफ्ट झाली होती. असं सांगितलं जातंय की निदा खान हिला कंपनीमध्ये डेअरडेव्हिल देखील म्हणायचे. फरार असलेली निदा खान हिचा पोलीस खूप दिवसांपासून शोध घेत आहेत, परंतु ही तिची ठिकाणं वारंवार बदलत आहे, तिचे लोकेशन बदलत आहे आणि पोलिसांना गुंगारा देत आहे. अशी देखील माहिती मिळत आहे की गरोदर असलेली ही निदा खान हिने 11 आणि 13 एप्रिलला डॉक्टरांची भेट घेतली होती. तिचं पोट वगैरे दुखत असल्या कारणाने तिने डॉक्टरांची भेट घेतली होती आणि ठाण्यामधील डॉक्टरांनी याची पुष्टी देखील केलेली आहे. सुरुवातीला सर्वांनाच असं वाटलं होतं की हे प्रकरण लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरापर्यंत सीमित असेल, परंतु आता या प्रकरणामध्ये ATSने देखील समावेश घेतलेला आहे. या प्रकरणाकडे आता देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देखील पाहिलं जातंय. निदा खानला काही इंटरनॅशनल फंडिंग झाली होती का, बाहेरून कोणी यासाठी फंडिंग केली होती का, पैसे पाठवले होते का, याचा देखील तपास आता पोलीस करत आहेत. निदा खान मास्टरमाइंड असल्याचं बोललं जातं आणि निदा खान पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये देखील आतापर्यंत सफल झालेली आहे. तिने पोलिसांमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलाय. तिच्या जामिनाची सुनावणी सोमवारी होणार आहे. फरार असलेल्या निदा खानचं कनेक्शन दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील एका व्यक्तीशी असल्याचं देखील बोललं जातं. या प्रकरणातील एका पीडित महिलेने तक्रार दिली होती आणि त्यानंतर बाकीच्या महिलांनी देखील तक्रार दिल्या होत्या आणि हे प्रकरण उघडकीस आलं होतं. परंतु सर्वात पहिली ज्या महिलेने तक्रार दिली होती तिचं या केसमध्ये पकडण्यात आलेल्या 7 आरोपींपैकी एकाबरोबर प्रेम प्रकरण होतं आणि या दोघांचे भांडण झाले होते. त्यानंतर त्या महिलेने याची तक्रार दिली होती आणि हे सर्व प्रकरण उघडकीस आलं होतं. ज्या कंपनीत हे सर्व काही घडलं ही देशातली एक नामवंत कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. हे सर्व घडल्यानंतर TCS कंपनी बंद होणार का असे देखील प्रश्न विचारले जात होते, परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत कंपनी बंद न करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याबरोबरच TCS मधील कंपनीतील अधिकाऱ्यांनी देखील या सर्व तपासासाठी SITचा आणि पोलीस अधिकाऱ्यांची निष्पक्ष मदत करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. त्याबरोबरच TCS कंपनीतील अधिकाऱ्यांनी अशीही माहिती दिली आहे की त्यांनी देखील कंपनीच्या अंतर्गत या सर्व घटनांची चौकशी करायला सुरुवात केलेली आहे. याच प्रकरणातील संशयित आरोपी मास्टरमाइंड म्हणली जाणारी निदा खान हिचं लोकेशन मुंबई, ठाणे असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दाखवत होतं. पोलीस तिचा तपास घेत आहेत आणि तीच संशयित आरोपी या सर्व प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा देखील संशय पोलिसांना आहे आणि आता तिने स्वतःच्या अटकपूर्व जामिनासाठी पोलिसांमध्ये एक अर्ज दाखल केलेला आहे आणि हिच्या अर्जाची सुनावणी सोमवारी होणार आहे. तर आतापर्यंत मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.